खेळाडूंस विशेष पारितोषिक, षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटच्या हॅट्रिकसाठी एकनाथजी तेली साहेबांकडून 2500 रुपयांचं पारितोषिक। त्याचप्रमाणे सलग 6 षटकार जर कोणी मारले तर नरेश जोईल साहेबांकडून 5000 रुपयांचं पारितोषिक। प्रत्येक षटकारासाठी प्रत्येकी रुपये 200 सचिन साईम यांच्याकडून। मुंबई सेवा मंडळ अध्यक्ष विलास वाळके साहेबांकडून विलासजी वाळके साहेब आपलं शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करून ऐकूया आवाज पंकज लाड आणि उत्तम मुंडगेकर। हॅलो, धन्यवाद सुप्रसिद्ध समालोचक मालवणी चा बुलंद आवाज बादल चौधरी सर। चला मॅच चर्चेने जाऊया। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे। ग्रँड फिनाले कुणकेश्वर पॅकर्स आयोजित कुणकेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा जोरदार टाळ्या स्वागत करूया स्पर्धेचा। पहिलाच बॉल कव्हरला खेळलाय गुरु सावंत याने। एसबी लाईव्ह देवगड त्यांच्या विरोधात आयुष स्पोर्ट कुणकेश्वर संघ खेळताना पाहायला मिळतात। प्रथमतः टॉस विन झाल्यात। एसबी लाईव्ह देवगड संघ टॉस विन झाल्यानंतर बॅटिंगचा डिसिजन आलाय आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केले जाते आयुष स्पोर्ट कुणकेश्वर संघाला। प्रत्येक षटकारासाठी देखील सचिन साईम यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे। पंचदून या समांतर करतात। पंचांचा सिग्नल आलाय, ऑफ स्टिकच्या बाहेर फेकलाय। एक धाव घेतली जाते आव्हान तर सांघिक धाव फलक पोहोचले 2 या आकड्यावर। कुणकेश्वर पॅकर्स आयोजित कुणकेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा थरार पाहतोय। सलग 3 षटकासाठी प्रवीणजी तेली यांच्याकडून देखील 1000 रुपयाचे पारितोषिक। बॅक टू बॅक वाईड चेंडू पाहायला मिळत आहेत। मितेश बाबल कुठेतरी मागे दिसतोय। महत्वाचा सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले मुख्य व्यासपीठावर आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत। असंख्य मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। तुमचं देखील सरचं स्वागत असेल। असंख्य क्रीडा रसिक देखील आहेत। कव्हरला खेळलाय जिकडे पहावे तिकडे क्रीडा रसिक पाहायला मिळत आहे। क्रिकेटचं वेड पाहायला मिळत आहे। कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनी हात द्यावा। कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनी हात द्यावा। मान्यवरांच्या उपस्थित टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा। मान्यवरांच्या उपस्थित टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा। त्या जोरदार टाळ्या या मान्यवरांसाठी। पहिली सतत प्रगती पथावर आहे। ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात मितेश बाबल। काय करताय, हॅट्रिक केली आहे ती मात्र वाईडची केली आहे। मितेश बाबल मॅन फ्रॉम तांबळेचा खेळाडू आज मात्र कुणकेश्वर नगरी मधली ही मानाची अभिमानाची स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय। थोडासा मागे राहिलाय, योग्य त्या ट्रॅकवर यावं लागेल मितेश बाबल यांना आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल। आता मात्र स्ट्राइकिंग एंडला विपिन कोंडसकर असतील। नाईट सर्कल स्पर्धा, बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट ज्याने गाजवलाय तो मात्र विपिन कोंडसकर। मोठा फटका खेळण्याच्या नादात थोडेसे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते। ऑफ स्टिकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मागे राहिले आहेत। आता मात्र योग्य त्या ट्रॅकवर आलेत गोलंदाज मितेश बाबल यांना मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करायची आहे। MH स्पोर्टच्या माध्यमातून आपण स्पर्धा अनुभवतो आहोत, पाहतो आहोत। ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 30 सर्कल मध्ये। मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक धाव घेतली जाते। सांघिक धाव फलक पाहायला गेलो 6 या आकड्यावर पोहोचलाय धाव फलक। पहिले षटक प्रगती पथावर बॅटची किनार घेतलाय, बॅटची कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा। विपिन कोंडसकर बॅक टू द डगआउट बॉक्स। संघाला बसला पहिला धक्का। संघाची धाव संख्या 6 असताना आमच्या सोबत सुरेख गुणलेखनाचे काम केलं जात आहे। आमचे लाडके गुणलेखक स्कोरर पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं तर आता मेगा पहिल्याच्या दिवसामध्ये रणजित ठुकरुल आहेत आणि डिजिटल स्कोरर आहेत मनीष पिसे, अक्षय पांचा व त्यांचे सर्व सहकारी। कारण ही स्पर्धा ज्यांच्यामुळे देखील सफल झाली आहे, कारण घर बसल्या पाहण्याचा आनंद मात्र MH स्पोर्टच्या माध्यमातून मिळालाय। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड आणि गाव देखील देवगड। कारण 2015 मध्ये या खेळाडूने टेनिस क्रिकेटच्या पंढरची सेवा करण्यास सुरुवात केली। त्यानंतर आपलं नाव चर्चेमध्ये आणलंय। अवि देवगडकर मॅन फ्रॉम देवगडचा खेळाडू कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रामध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला केलाय। अवि देवगडकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत।
सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेट देखील गाजवलाय. चर्चेमध्ये नाव आहे, क्षमता आहे, अनुभव आहे, आयकॉनची भूमिका बजावू शकतो. व्यावसायिक क्रिकेटपटूमध्ये ज्याकडे पाहिलं जातं तो मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहे. सांघिक धावफलक 6 आकड्यावर पोहोचलाय. मितेश बाबल यांनी मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ती कामगिरी कशा प्रकारे केली जाईल, मात्र अवीकडे देखील क्षमता आहे. अवी कशा प्रकारे कामगिरी करतोय पाहूया. उत्कंठा लागले सर्वांना. कुणकेश्वर चॅम्पियन ट्रॉफीच्या प्रथम क्रमांकाच्या चषकावर कोण नाव आपलं करणार आहे, कारण एक दिमागदार आयोजन पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर ही डायमंड ट्रॉफी पहिलंच पर्व. मात्र असं वाटतं अनेक पर्व होऊन गेले त्यानंतर हे आयोजन झाले नाही, मात्र पहिलंच पर्व आहे. मात्र दिमागदार मध्ये आयोजन केलं स्पर्धेचं. मितेश बाबल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिले शतक प्रगती पथावर. स्ट्रायकिंग एंडला अवी देवगडकर. सन्मान दिलाय ऑफ साईडच्या दिशेने, फक्त चेंडूला ढकललाय, दिशा दिली आहे. आणि त्यानंतर पंचांचा सिग्नल येतोय. शतकाची सांगता झाली आहे. पहिल्या शतकाच्या समाप्तीअखेरीस सांघिक धावफलक 7 आकड्यावर पोहोचले. सलग 3 षटकार खेचेल त्या फलंदाजासाठी बक्षीस देण्यात येत आहे. 3 सलग षटकाराचा विक्रम कोर करणार आहे. मात्र मेगा फायनल या सामन्यामध्ये देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सन्माननीय एकनाथजी तेली साहेब 2,500चा पुरस्कार दिला जाणार आहे. सलग 3 षटकार खेळणार आहे आणि 3 विकेट असेल त्याला देखील. मात्र कोणता खेळाडू हे मात्र बक्षीस स्वीकारतोय पाहूया. क्षमता सर्वांकडे आहे, मात्र तुम्हाला कसब घ्यावं लागेल, खेळपट्टीवर खेळावं लागेल, कारण कष्टाची पराकष्ट या मैदानामध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. पर्व पहिला आहे. कष्टाची पराकष्ट करून हे 2 बलाढ्य संघ इथपर्यंत पोहोचले आहेत. मेगा फायनल मध्ये दाखल झाले आहेत. अगदी समुद्र किनारी आपण ही स्पर्धा पाहतो आहोत. तुफान गर्दी देखील केल्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी. तुमचं देखील सरचं स्वागत असेल. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत आहेत अनुज राणे. एकाच स्क्रीनवर आपल्याला दोन्ही अँगलने पाहायला मिळतात. बॅट्समन आणि बॉलर पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल, नो लुक शॉट पाहायला मिळालाय. डीप केलेला फटका गेलाय. क्षेत्ररक्षक घेतात. एक धाव घेतली जाते, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागतंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कारण SB लाईव्हचा विचार केला ना तर बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे. चांगली फलंदाजी करू देखील शकतात. कारण मगाचीच आपण पाहिलंय सोनू शिरवडकर याने 10 बॉल मध्ये 34 धावा बनवल्यात. ते मात्र वादळ अजून मैदानामध्ये यायचं आहे. मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल, कारण क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो, क्रिकेटमध्ये वर्तमान काळ महत्वाचा असतो. काय घडते पाहूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असतील अनुज राणे. मॅन प्रॉमी आहे. फटका चांगला आहे. पहिल्या क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. घुशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल का. पंचांचा सिग्नल आलाय. घुशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धाब्याने सांघिक धावफलक 10 या आकड्यावर पोहोचले. 10 धावा स्कोर कार्डवर दिसत आहेत. डिजिटल स्कोरर मनीष फिसे 10 धावा स्कोर कार्डवर. दिमागदार आयोजन या स्पर्धेचा शेवटचा दिवस. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कोणता संघ विजयी असणार आहे, कारण यासाठी केला होता अट्टाहस तो मात्र आता परिपूर्ण झालाय असं वाटेल. मात्र थोडेसे निराश झाले अण्णा चव्हाण देखील. चंदन देवी मित्र मंडळ त्यांचा देखील खेळ चांगला झालाय. स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गुरु सावंत आहेत. समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एपर्ट्स पाहायला मिळतील. लाजवाब एपर्ट्स पाहायला मिळतात. मात्र थोडेसे मागे राहिलात. मात्र प्रयत्न हा मात्र सुरेख होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलाय गुरु सावंत याने. अनुज राणेच्या याच्यावर गोलंदाजीवर तुटून पडत होते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. मितेश बाबलचा प्रयत्न होता. मितेश बाबलने आपल्या नावाची चर्चा केली का कुणकेश्वर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील आदराने नाव घेतलं जातं. हा देखील समोरच्या दिशेने असेल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेल. चेंडू अडवला जातोय, कलेक्ट केला जातोय. आता मात्र सांघिक धावफलकाचा विचार केला तर सांघिक धावफलक 12 या आकड्यावर पोहोचलाय. 1 बाद 12 धावा. दुसरा षटक प्रगती पथावर आहे. 12 धावा झाल्या जरूर. क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमचे देखील सरचे स्वागत. पुढे येऊन केलाय. बॉलला बिरकावून दिलाय का नाही.
त्या ठिकाणी मितेश बाबल, उंचीचा पुरेपूर फायदा झालाय आता या संघाला. त्या ठिकाणी मितेश बाबल होते आणि त्यांनी मात्र ही कॅच घेतली, झेलातामध्ये समाविष्ट झालाय. खेळी मात्र संपुष्टात येते. फलंदाज गुरु सावंत याची सांघिक धावफलक 12 या आकड्यावर पोहोचले. 12 धावा असताना हा संघाला बसलेला हा दुसरा धक्का. हे गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव, गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव. कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव, कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव, कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव, कुणकेश्वर पॅकच. थँक्यू डिझाईन. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल ओमकार नाटेकर. सुवर्ण कॅच आपण पाहिली डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. ओमकार नाटेकर यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एका हातामध्ये हवेमध्ये झिलांग लगावली होती. तो कारनामा मात्र अण्णा चव्हाणांच्या विरोधात केलाय. ती मात्र कॅच देखील ओमकार नाटेकर यांनी घेतली होती. त्यानंतर त्या खेळपट्टीचा पूर्णपणे बत्त्याबोळ झालाय. तर अण्णा चव्हाण त्यानंतर बाद झाले. त्यानंतर सर्व बॅटिंग ऑर्डर देखील आपल्याला ढसाळताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 30 सर्कल मधून चेंडू ड्रॉबल होतोय. पाहूया किती धावा या चेंडूवर मिळणार आहेत. 2 धावा घोषांकी क्षेत्र. 2 धावा घेतल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अनुज राणे. शतकाची सांगता 2 षटकांची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीकरी सांघिक धावफलक आपण पाहायला गेलो. 2 ला 14ची परिस्थिती आहे. आता मात्र शेवटचं जे षटक असेल ते षटक कशा प्रकारे हाताळले जाईल याची मात्र उत्कंठा असेल. कारण तुम्हाला या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवायचं असेल, पहिल्याच पर्वामध्ये आपल्या संघाचा डंका करायचा असेल तर तुम्हाला मात्र चांगल्या प्रकारे खेळ करावा लागणार आहे. मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल, एक मोठी धावसंख्या तुम्हाला डोळ्यासमोर ठेवावी लागेल आणि त्या धावसंख्येला आपण सफल करायचं आहे. रनांचा डोंगर रचावा लागेल कारण समोर देखील तेवढा ताकदवान फलंदाज आहे. कारण रोशन प्रत्येक मॅचला खेळलाय. रोशन गायकवाड 16 मध्ये 36 बनवल्यात पहिल्यामध्ये. त्यानंतर आजच्या दिवसात 16 मध्ये 29 देखील बनवल्यात. मात्र क्षमता आहे, समोर देखील ताकदवान आहेत. मात्र त्यांच्या समोर कशी फलंदाजी केली जाईल. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. आपल्याला मुख्य व्यासपीठावर मान्यवर दिसत आहेत. सर्व मान्यवर मोठ्या संख्येने. एकनाथजी तेली साहेब असतील, प्रसिद्ध अंबाबागायतदार नांदेडकर साहेब. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव घेतली जाते. गोलंदाजी मार्कवर वितेश बाबल आहेत. क्षमता आहे. पहिले शतक हातले, 7 धावा खर्च केल्या आहेत. दुसरं शतक हाताळण्यासाठी आलाय जरूर. गोलंदाजी करण्यासाठी 8 धावा देखील जरूर झाल्या आहेत. ओमकार आपल्याला नाटेकर पाहायला मिळतात. पंचांचा सिग्नल नो चाललाय. आल्या येणाऱ्या चेंडूवर फ्रीहिटची नाम मात्र संधी असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू प्रीहिट असेल. पंचांचा सिग्नल. फक्त अंपायरांना रिव्ह्यू असेल. आपण स्क्रीनवर पाहू शकता अभि देवगडकर, ओमकार नाटेकरचे चित्र अमोल मोंडकर येतात स्क्रीनवर. सलग 2 विकेटसाठी न्यू आई भवानी सर्व्हिस प्रकाशजी चव्हाण यांच्याकडून 2 विकेटसाठी सलग 2 विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. पाहूया कोण कारनामा करतोय. सांघिक धावफलक 17 या आकड्यावर पोहोचलाय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. आपण ही स्पर्धा अनुभवतो, पाहतो. ग्रँड फिनाले या 2 संघांमध्ये. प्रथमतः बॅटिंग करतोय एसबी लाईव्ह देवगड संघ. ओहो, समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस. एफर्ट्स पाहायला मिळतील का. थोडासा मागे राहिला क्षेत्ररक्षक, मात्र एफर्ट्सला जवाब होते. मात्र हे वाळूचं मैदान, त्यावर क्षेत्ररक्षक देखील मजा घेत आहेत त्या स्पर्धेची. सांघिक धावफलक आता 19 या आकड्यावर पोहोचला. 19 धावा झाल्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा.
मितेश बाबल उंचीचा पुरेपूर फायदा. बॅट आणि बॉल पासून खूपच दूर ठेवला जातोय. पंचांचा सिग्नल ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर ठेवला जातोय. गुड लेंथ वर गोलंदाजी केली जाते. हाफ पिच पद्धतीचा चेंडू होता, समजला देखील नाही. हाय हॅलो करून चेंडू गेलाय यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. मितेश बाबल आहेत. स्ट्रायकिंग इनला अवि देवगडकर, ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव. पंचांचा सिग्नल वाईड चाललाय, वाईडचा सिग्नल येतोय. काय गोलंदाजी केली मितेश बाबल याने. पहिल्या षटकामध्ये सलग 3 चेंडू वाईड फेकल्यात, तो देखील कारनामा केलाय. आणि आता देखील पाहिलं तर तो देखील कारनामा करण्यासाठी तयार आहे. मात्र हा कारनामा आपल्याला करायचा नाही. त्याला विकेटचा कारनामा केला तर आपल्याला पुरस्कार आहे. ओ समोरच्या दिशेने खूप लांब 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 आणि खूपच लांब षटकार खेचलाय फलंदाज अवि देवगडकर याने. सचिन साहिम, थँक्यू डीजे, सचिन साहिम यांच्याकडून या षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. स्ट्रायकिंग इनला अवि आहे, सिक्सर किंग, ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं. फटका देखील सुरेख पाहायला मिळाला. कव्हर मध्ये खेळला जातो 30 सर्कल मध्ये. एक धाव घेतली जाते. शांत डोक्याने सामना चाललाय. कॅल्क्युलेशन चालू आहे अविच्या डोक्यामध्ये. रोशनजी तुटम यांच्याकडून देखील अविच्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. अनेक मान्यवर बक्षीस देण्यासाठी इच्छुक आहे, मात्र घेण्यासाठी कोण इच्छुक आहे पाहूया. ओहो लांब जाईल का नाही. फटका बसला, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एपर्ट्स पाहायला मिळाले. थोडेसे चेंडू पासून लांब राहत आहेत. कॅच कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता पण मात्र थोडेसे कुठेतरी वंचित दिसलेत. पंचांचा सिग्नल आलाय. ओव्हरची सांगता झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीकडे सांघिक धावफलक. एसबी लाईफ देवगड संघ प्रथम फलंदाजी करतोय. 29 धावा बनवल्यात, 2 विकेट देखील दिल्यात. मी स्वतः समालोचक पंकज लाड, कुणकेश्वर पॅकर्स या संघाने मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे देखील लाख लाख आभार असतील. यानंतर मायक्रोफोनवर आवाज बदलला जाईल, आपल्या समोर जोडले जातील उत्तमजी मुनगेकर सर. धन्यवाद. हे गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव. गावागावात एक सन्मान होतोय. खर तर जिकडे जिकडे नजर पोचेल त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याला पुरुष वर्ग दिसतोय. मात्र एक सुंदर वाक्य आहे, ज्या ज्या ठिकाणी महिलांचा वास असतो, सहवास असतो, त्या प्रत्येक ठिकाणी आई सरस्वती लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. आणि येणारा नवरात्र उत्सव त्याची चाऊल सुद्धा आपल्याला लाभली आणि त्याच नवदुर्गेचं स्वरूप असणारी आमची एक भगिनी व्यासपीठावर उपस्थित आहे. कुणकेश्वर पॅकर्स हे इन्स्टा ID मॅनेज करणारी आमची सहकारी आमची भगिनी दक्षता जोईल हिचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. मी विनंती करतो गुरु घाडी आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. कुणकेश्वर पॅकर्स हे इन्स्टा ID हे पेज हे नाव आपण लक्षात ठेवा. शक्य असेल त्या सर्वांनी कुणकेश्वर पॅकर्स हा इन्स्टा ID फॉलो करा. ज्या इन्स्टा ID वर आपल्याला कुणकेश्वर पॅकर्सच्या कुणकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीशी रिलेटेड अनेक फोटोज, क्षणचित्र, रील्स, व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय गुरु घाडी त्यांच्या समवेत हॉटेल वसंत विजयचे मालक कोळंबकर साहेब, त्याचप्रमाणे श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथजी तेली साहेब, या सर्वांच्या शुभ हस्ते आमची भगिनी दक्षता जोईल जी मॅनेज करते कुणकेश्वर पॅकर्स इन्स्टा ID, या दक्षता जोईल यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. ऐकूया आवाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची सर्वात मोठी देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन होतं. ऐकूया आवाज आमचे मित्रवर्य समालोचक उत्तम मुनगेकर. धन्यवाद सर. जाऊया मैदानावरती. चांगला फटका सजवलाय. कव्हरला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केले, माफ करा, इथे जातोय लॉंग ऑनला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. मेगा फायनलची लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला भेटते. काय अफलातून मॅच चालू आहे. SBI लाईफ देवगड विरुद्ध आयुष स्पोर्ट्स. टॉस जिंकलाय SBI लाईफ या टीमने.
पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रन मशीन अजून डगआउट मध्ये आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रसाद तेली गोलंदाजी मार्कवर मोठा फटका सजवला. इथे भरपूर लांब जातोय की का, परंतु कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये अप्रतिम झेल पकडलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते स्वप्नील, या ठिकाणी अप्रतिम झेल पकडलाय. टीमला बसलेला तिसरा धक्का मारावा लागेल. अवि देवगडकर बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला तिसरा धक्का. प्रसाद तेलीच्या गोलंदाजीवरती आक्रमण स्वीकारलं होतं, परंतु या ठिकाणी खराब शॉट सिलेक्शन आणि त्याचाच फटका बसलाय तो मात्र अवि देवगडकरला. भरपूर उंच गेला आणि त्या ठिकाणी अप्रतिम झेल पकडलाय. भरपूर खुश आहेत आयुष स्पोर्ट्सचे खेळाडू. टीमची धावत संख्या सध्या 31ला 3 अशी परिस्थिती आहे. टीमचा कॅप्टन इथे मैदानाच्या बाहेर येतोय, परंतु नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. हे गावागावात साऱ्या जिल्ह्यात थँक्यू टीजे. या ठिकाणी सन्माननीय उदयजी पेडणेकर आणि हेमंतजी सावंत यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत कुणकेश्वर देवस्थान कमिटी यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत. उदय पेडणेकर आणि हेमंतजी सावंत यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. रन मशीन लेफ्ट हँड बॅटर सोनू शिरवाडकर. मागच्या मॅचमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये 10 चेंडूमध्ये 34 धावांची आतषबाजी केली आणि त्यानंतर इथे मॅचला जिंकून देण्याचं स्वप्न पुराशी बाळगून मॅच विजय करून दिला. मेगा फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला SBI लाईफ टीमने. या खेळाडूच्या जोरावरती टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. विवेचन या ठिकाणी आम्हाला एक विवेचनचे एक छान कमेंट आली आहे. खूप छान दर्जेदार आयोजन नियोजन स्पर्धेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला आमच्या या मंडळा कमेंट आल्याबद्दल मी नक्की तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. एकूण 3 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. सुखसागर हॉटेलचे मालक सन्माननीय भाऊ तेली यांच्याकडून आताच्या या अगोदरच्या कॅच जो पकडला त्यासाठी तब्बल 200 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. आणि आत्ताची कॅच पकडली त्यासाठी सुद्धा हॉटेल सुखसागरचे सर्व भाऊ तेली यांच्याकडून तब्बल 200 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. थँक्यू टीजे. प्रसाद तेली गोलंदाजी मार्कवर त्याच्यासाठी हे पारितोषिकाची खैरात आहे. प्रत्येक प्रसाद तेजम आहे त्या ठिकाणी त्याच्यासाठी ही बक्षिसांची खैरात आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. टीमची धावसंख्या 34ला 4. बक्षिसामध्ये वाढ करण्यात आली आहे तब्बल 500 रुपये. पुन्हा एकदा प्रसाद तेजमसाठी न्यू आई भवानी अंबा कॅनिंग सर्व्हिस आणि अंबा कॅनिंग सर्व्हिस सर्व सन्माननीय अण्णा चव्हाण यांच्याकडून सुद्धा तब्बल 500 रुपये देऊन या बॉलरसाठी सन्मानित केलं जाईल. मिस्टर प्रसाद तेजम. स्ट्रायकिंग एंडला बॅटर नवीन पाहायला भेटेल. मिलिंद बावकर पाहायला भेटतोय. टीमची धावसंख्या 34 धावा. मिलिंद बावकर चांगला फटका हलक्या हाताने स्टेअर केला. अलाउन द कार्पेट चेंडू आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जातील. 2 क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. चेंडूवरती ताबा मिळवत आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 36 धावा. स्ट्रायकिंग एंडला मिलिंद बावकर मॅन फ्रॉम देवगडचा हा खेळाडू. चांगला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. प्रसादचा फसवलाय मिलिंद बावकरला. प्रसादला समजलाच नाही आहे मिलिंदला या ठिकाणी. स्लोअर पद्धत गती कमी पाहायला भेटली. थोडेसे सफल झाले मिलिंद बावकर, परंतु या ठिकाणी आक्रमण करायचं होतं, परंतु काय शांत डोक्याने गोलंदाजी करतोय आयुष स्पोर्ट्सचा हा गोलंदाज. ओव्हर क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. 36 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले. 4 गडी गमावलेत SBI लाईफ या टीमने. 65 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल फायटिंग टोटल स्कोर करायचा असेल तर.
आता मात्र चांगला चेंडू पॉइंटला दिशा दिली आहे, पाहायचं झेल नाहीये परंतु एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव वेगाने घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन डेंजर झोनला परंतु यष्टीरक्षक मिस झालेत आणि त्याचा फायदा उठवला या ठिकाणी. मिलिंद बावकर असतील, ओमकार नाटेकर असतील, या दोघांनी इथे फायदा उठवलाय. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि इथे मात्र 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 4:38 अशी परिस्थिती आहे. SBI लाईव्ह या टीमची धावसंख्या. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देतोय, मेगा फायनलची ही लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. एका बाजूला SBI लाईव्ह तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर आयुष स्पोर्ट्स अशी ही लढत इथे पाहायला भेटते. टॉस जिंकला होता SBI लाईव्ह या टीमने, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेतरी चुकीचा निर्णय वाटतोय की काय SBI लाईव्हचा? ऐकणार आहोत आपण उत्तम यांचा आवाज, पण तत्पूर्वी एक सन्मान होतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय ते यशस्वी उद्योजक आदरणीय बाबू सावंत यांचे सुपुत्र सागर सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो पंकजजी धुवाळी आपण आपल्या शुभ हस्ते सागरजी सावंत यांचा सन्मान व्यासपीठावर कुणकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं संपन्न करावा. कुणकेश्वर पॅकर्स आयोजित ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर येते, प्रसिद्धीचा उच्चांक गाठते. जवळपास 50,000 पेक्षा जास्त हिट्स आमच्या या स्पर्धेला लाभत आहेत आणि त्यासाठी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार. सागरजी सावंत आपले आभार. आपल्या वडिलांचा सन्मान आपल्या वडिलांपर्यंत आपण जरूर पोच करावा. बाबू सावंत यांचे आभार म्हणून ऐकूया आवाज उत्तम मुंडगेकर. येस, या ठिकाणी शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 38 धावा स्कोर कार्ड वरती लावलेत. थोड्याशा कमी वाटतंय धावा, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेट अद्भुत खेळ मानला जातो. कधी तुम्हाला मंगळावरती नेऊन ठेवेल आणि कधी तुम्हाला पृथ्वी तलावरती आणून सोडेल हे सांगता येणार नाही. म्हणूनच की काय क्रिकेट अद्भुत खेळ मानला जातो. या ठिकाणी यष्टीरक्षक बंबल झालेत, त्याचा फायदा उठवला. 1 धावेने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. गेले 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आणि ही मेगा फायनलची लढत SBI लाईव्ह विरुद्ध आयुष स्पोर्ट्स. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. ते रोशन गायकवाड, मॅन फ्रॉम लिंगडाळ गावचा हा खेळाडू, देवगड तालुक्यातील ग्रामीण टेनिस क्रिकेट याने सुद्धा चांगलं गाजवलंय. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय आणि त्याच्या विरुद्ध मिलिंद बावकर, स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार नाटेकर. हा मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने झेल सोडलाय आणि 1 धाव कंप्लीट केली जाईल. मयूर मेस्त्री आहेत त्या ठिकाणी. साधा सोपा झेल सोडलाय, त्याचा फायदा उठवेल का ओमकार नाटेकर? परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूवरती ओमकार नाटेकर तुटून पडेल का? इथे चौकार षटकार खेचेल का? आक्रमण चढवेल का? हल्ले चढवेल का? हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि त्याच ताकदीने सुद्धा गोलंदाजी करतोय, तिखट माऱ्याची गोलंदाजी करतोय, अगदी टिचून गोलंदाजी करतोय. परंतु आज मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील SBI लाईव्ह या टीमला, कारण धावसंख्या कुठेतरी कमी पडते. 50-55 धावा जमवल्यास या ओव्हरमध्ये पर्यंत तो मात्र फायटिंग टोटल स्कोर पाहायला भेटेल. मात्र अकुटप्याचा चेंडू हुक केलाय, भरपूर उंच गेलाय, पाहायचं या ठिकाणी सीमारेषा पलीकडे जातोय की काय? आणि इथे मात्र मितेश भातबलला भेदून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. म्हणजेच काय तर षटकार, हवाई सफर पाहायला भेटतोय. 6 धावा ऍड केल्या जातील. इथे आक्रमण चढवलंय ओमकार नाटेकरने. काय बॅटिंग करतोय मॅन फ्रॉम मुनगे गावचा खेळाडू भगवती मुनगे या टीममधून सातत्याने खेळताना दिसलाय. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर हे सर्वच्या सर्व खेळाडू ग्रामीण टेनिस खेळण्यामध्ये अतिशय दर्जेदार आहेत. प्रत्येकाने आपल्या गावाचं नाव सन्माननीय सचिनजी साईम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. ओमकार नाटेकर ही मानकरी ठरतायत या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या आडवी कट घेऊन जातोय चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ओमकार नाटेकरची वादळी खेळी संपुष्टात येते. टीमला बसलेला मात्र 5वा धक्का म्हणावा लागेल SBI लाईव्ह या टीमला. बॅक टू पॅव्हिलियन ओमकार नाटेकर. टीमची धावसंख्या 5:46 अशी परिस्थिती आहे सध्या स्कोर कार्डवरती. शेवटच्या सामन्याचा शेवटचे ओव्हर या ठिकाणी पेश केली जाते. रोशन गायकवाडच्या माध्यमातून पाहायचंय नवीन बॅटर दीपेश धुरी मैदानात पावले टाकताना दिसेल आपल्याला. मिलिंद बावकर नॉन स्ट्राईक एंडला, दीपेश धुरी स्ट्रायकिंग एंडला. DRCC जामसंडे टीमचा खेळाडू
कधी DRCC जामसंडी टीमकडून खेळताना दिसलाय, कधी पंचशील देवगड या टीमकडून सातत्याने खेळताना दिसलाय. परंतु क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे, भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलंय. खुल्या गटातील क्रिकेट सुद्धा चांगलं खेळलाय दीपेश. आणि दीपेशचा विचार केला तर SMG हायस्कूलच्या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमीच प्रॅक्टिस करताना दिसलाय. तो दीपेश दुरी मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय आपल्याला. टीमची धावसंख्या 46ला 5 अशी परिस्थिती आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती एक षटकार खेचावा लागेल दीपेश धुरीला. स्ट्रायकिंग एंडला दीपेश, नॉन स्ट्राईकला मिलिंद बावकर, गोलंदाजी मार्को रोशन गायकवाड. दीपेशसाठी पारितोषिक आहे. दीपेशने मात्र षटकार मारला तर अकील यांच्याकडून 200 रुपये आहेत. परंतु एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली गोलंदाजी करतोय रोशन गायकवाड. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, परंतु इथे रोखलंय रोशन गायकवाडने. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. टीमची धावसंख्या 48 धावा. या चेंडूवरती चौकार षटकार नक्की अति आवश्यक असेल दीपेश धुरीला. परंतु इथे मात्र मिस झालंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. इथे चांगली फेकी आहे आणि ते धावचित होईल तो मात्र दीपेश धुरी. आणि इथून मात्र 5 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 48ला 49ला 6 अशी परिस्थिती आहे. 49ला 6 अशी ही परिस्थिती. SBI लाईव्ह या टीमच्या माध्यमातून उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देतोय. मेगा फायनलचा थरार SBI लाईव्ह विरुद्ध आयुष स्पोर्ट्स अशी ही लढत आपण पाहायला भेटते आपल्याला. टॉस जिंकलाय SBI लाईव्ह या टीमने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गुरु सावंत, विपिन कोंडुस्कर यांनी या ठिकाणी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते लवकर बाद झाल्यानंतर अवी देवगडकर, ओमकार नाटेकर यांनी सुद्धा थोडासा प्रतिकार दिला आणि धावा बनवल्या. त्या मात्र 49 धावा, 50 धावांची आवश्यकता आहे आयुष स्पोर्ट्स या टीमला. येणारे चेंडू असतील आपल्याकडे 30. ओमकार वाळवे यांनी सुद्धा आम्हाला कमेंट भेजली आहे. शिवारा सुपर कणकवली टीम कडून स्पर्धेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद ओमकार वाळवे. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपली मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला भेटेल. आणि प्रेक्षक जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक इथे पाहायला भेटे. आपल्याला टीम हडळ पाहायला भेटेल सध्या. आणि या ठिकाणी मी थांबतोय. आणि कुणकेश्वर पॅकर्स आणि कुणकेश्वर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी कुणकेश्वर पॅकर्स आणि कुणकेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक सर्वच्या सर्वांना मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि यानंतर मालवणी बुलंद आवाज मिस्टर बादलजी चौधरी ओरटूजी कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम. धन्यवाद पंकज. संध्याकाळच्या सत्रात अगदी मनाकाळजात सुंदेव बरेकर म्हणता. कुणकेश्वर पॅकर्स आयोजित कुणकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं महाअंतिम सामनो. महाअंतिम सामन्यात अभि देवगडकरने टॉस जिंकलो कॅप्टन या नात्यान SBI लाईव्ह देवगड संघासाठी. आणि टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्यांनी निर्णय घेतलो या संध्याकाळच्या सत्रात पहिल्या बॅटिंगचो. सूर्य हळूहळू अस्ताच्या दिशेने चाललेलो आणि या सूर्यास्ताच्या अगदी निकटच्या काळामध्ये 50 धावांचा लक्ष्य आपल्या पाठीवर घेऊन प्रसाद तेजमच्या नेतृत्वाखाली आयुष स्पोर्ट कुणकेश्वर संघ सज्ज. दोन्ही टीमचे मालक सचिन साईम जे मालक असत आयुष स्पोर्ट कुणकेश्वर संघाचे, महेंद्र मराठे आणि अभिषेक सांगळे मालक असत SBI लाईव्ह देवगड संघाचे. या दोनही मालकांका सामन्यासाठी विजेतेपदासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
दोन्ही कॅप्टनला मंचावरच्या सगळ्या मान्यवरांका आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांका अगदी मनाकाळजातून देव बरे करो म्हणता आणि मैदानाच्या दिशेने घेऊन जाता. पश्चिमेकडे असणारो सूर्य हळूहळू अस्ताच्या दिशेने जाणारो अगदी थोड्याच वेळात ह्यो सूर्य सुद्धा रंगांचे वेगवेगळे छटा आपणाक दाखवतलो. पण तत्पूर्वी या थोड्याशा धुसर झालेल्या प्रकाशामधले आपले क्रिकेटचे रंग दाखवण्यासाठी देवगड तालुक्याचे हे सगळे मिणमिणते तारे तुमच्या समोर, जे तारे भविष्यात जाऊन स्टार बनतले आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, या सगळ्या मिणमिणत्या ताऱ्यांका आणि सगळ्या स्टार खेळाडूंका सुद्धा अगदी मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर ह्या स्वप्न होता कुणकेश्वर पॅकर्स आयोजित कुणकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक मानाची स्पर्धा होऊची. ह्या स्वप्न गेली अनेक वर्ष कुणकेश्वर पॅकर्सच्या बऱ्याच सदस्यांनी बघितलेला आणि या वर्षी ह्या स्वप्न मूर्त स्वरूपात अवतरला. खरोखरच तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार असत ज्यांनी या स्वप्न सत्यात अवतरला. कारण ही सुरुवात असा, फक्त छोटसो रोपटा असा आणि भविष्यात या रोपट्याचो कल्पवृक्ष नक्की होतलो असा. कुणकेश्वर पॅकर्सच्या सगळ्या टीमचे सगळे प्रायोजक, सगळे आयोजक, मान्यवर, रसिक प्रेक्षक, खेळाडू, सदस्य, पदाधिकारी या सगळ्यांका त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा. 30 चेंडू आणि 50 धावांची गरज, प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी ठेवणं गरजेचा आणि ही 10 धावांची सरासरी पार करण्याच्या इराद्याने जबाबदारी घेऊन 2 खेळाडू मैदानावर. दशावतार ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला असा आणि त्या दशावतारामधला एक सुंदर वाक्य, जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता, जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता, पण घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासारखं शहाणपणा नसता. तर घेतलेली जबाबदारी पार पाडण्याच्या इराद्याने ही सलामीची जोडी अनुज राणे आणि सोबत रोशन घाडी. समोरच्या संघाक 50 धावांपासून रोखण्याच्या इराद्याने बॉलिंग मार्कवर अवी देवगडकर, रोशन गायकवाड दिसतलो तुमका आणि अनुज राणे. सलग 6 षटकारांसाठी नरेश जोईल साहेबांकडून 5,000 रुपयांचा बक्षीस, सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेटसाठी एकनाथजी तेली साहेबांकडून 2,500 रुपयांचा बक्षीस, प्रत्येक षटकारासाठी सचिन साईम 200 रुपये, सलग 2 विकेट अण्णा चव्हाण न्यू आई भवानी अंबा सर्व्हिस यांच्याकडून 500 रुपये आणि प्रत्येक षटकार दिनेश धुवाडी साहेबांकडून 200 रुपये. हे बक्षिसांची मांदी अळी. ऑफिशियल्स अर्थात पंचांचो इशारो. सामन्याच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिलो चेंडू अवी देवगडकरचो, लोअर फुल टॉस, बॅक टू द बॉलर प्रकारचो फटको. टेनिस क्रिकेट मधलो थोडंसं दुर्मिळ प्रकारचो स्ट्रेट ड्राईव्हचो फटको फक्त एका रनसाठी. संपूर्ण स्पर्धेत जर विचार केलो तर आयुष पोर्ट कुणकेश्वर संघासाठी रोशन गायकवाडने 2 मॅन ऑफ द मॅच आपल्या नावे केले फलंदाजीसाठी. एका मॅच मध्ये 16 चेंडू 29 धावा, एका मॅच मध्ये 16 चेंडू 36 धावा. मितेश भाबलच्या नावे 2 मॅन ऑफ द मॅच असत, 19 रन्स आणि 2 विकेट ही त्याची कामगिरी. पण याच वेळी प्रतिस्पर्धी संघ सुद्धा काय कमी नाही असा. SBI लाईव्ह देवगड संघासाठी अवी देवगडकरच्या नावावर 2 मॅन ऑफ द मॅच, मिलिंद बावकरच्या 15 रन्सासाठी त्याका 1 मॅन ऑफ द मॅच आणि सोनू शिरवाडकर यापूर्वीच्या मॅच मध्ये सोनून जो विश्वास सार्थ केलो 10 बॉल मध्ये 34 रन्साचो, त्यासाठी सोनूच्या नावे 1 मॅन ऑफ द मॅच. तर अशा सगळ्या स्टार खेळाडूंच्या साथीने रंगलेली ही स्पर्धा. यावेळी खोलवर टप्प्याचो चेंडू होतो, मिड विकेट लॉंगॉनच्या दिशेने हलक्या हाताचो फटको खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटची कड घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. बघता भजी मागता वडे या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा शॉट होतो, पण रन्स महत्वाचे. धावांचो पाठलाग करताना रन्स कसे इले हे का महत्व नाही असा, रन्स किती इले हे का जास्त महत्व. 27 बॉल 47 धावा. अवी देवगडकर थोडासा फंबल त्याचा रनअप वर, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेलो बॉल टाकण्यासाठी, पण त्यानंतर त्यांनी घेतलेलो योग्य निर्णय. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अवी. अवीच्या गोलंदाजी समोर काहीतरी एक वेगळी रणनीती घेऊन हे दोनही खेळाडू, कारण रोशन गायकवाड ज्यांनी 2 मॅन ऑफ द मॅच संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्या नावे केले, रोशनला माहिती असा अवी देवगडकर सध्या घातक फॉर्म मध्ये असा. त्याचे 2 ओव्हरी जर आपण जपान खेळलो, विकेट हातात ठेवलो तर राज्य आपला असा, आणि त्यामुळेच अवीची पेच जरा निवून खाण्याचा हा प्रयत्न असा, ग्लान्स करण्याचा प्रयत्न. क्रिकेट मधलो एक नजाकतदार फटको, ज्या फटक्यासाठी चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर असण्याची गरज असता आणि अगदी शेवटच्या क्षणी हाय आणि आई कोऑर्डिनेशन अपेक्षित असता. फटको तर फसलो. डॉट बॉल
3 धावा इनमिन 3 चलचल पुढे आणि 3 वडे. अजून एक लोअर फुल टॉस. अवीचा कौतुक करूचा लागा. तर चेंडू यॉर्क करण्यासाठी अवी ओळखलं जाता. 6 फुटांची अवीची उंची असा. त्या 6 फुटाच्या उंचीनंतर शेवटच्या क्षणी त्यांनी घेतलेली उडी, लँडिंग पॉइंट, त्याच वेळी 2 फुटांच्या वर गेलेले त्याचा हात, म्हणजे जवळपास 8 ते 9 फुटांवरसून त्याचा येणारा चेंडू समोरच्या बॅटरसाठी. असो चेंडू जेव्हा यॉर्क होता तेव्हा अवी देवगडकर अजून घातक ठरता. पहिल्या ओव्हरमध्ये 50 धावांचा बचाव करताना अवी देवगडकरने खर्च केले फक्त 3 रन. एकदा टाळी नक्की वाजवूया. 5 बॉल माफ करा, अजून 1 बॉल शिल्लक असा. स्कोरशीट अपडेट होता. 1 मिनिट. पहिल्या ओव्हरीमध्ये अवीन खर्च केले 5 रन. एकदा टाळी वाजवूया अवीच्या गोलंदाजीसाठी. 50 धावांचा बचाव असा. रिक्वायर्ड रन रेट मॅच सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीक होता 10. अशा क्षणी एका ओव्हरीमध्ये 5 रन. अवी खूप चांगली कामगिरी. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. एक अकेला सेना बराबर ज्याका म्हटली जाता त्या प्रकारचा ह्यो खेळाडू असा. ह्यो सेनापती असा. आणि अशा सेनापतीच्या नेतृत्वाखाली लढणं खेळणं खयच्याही सैनिकांका आणि खेळाडूंका नक्कीच आवडतला. 24 चेंडू रावले शिल्लक. 45 धावांची अजून गरज. एकूण टार्गेट 50 रन्सांचा. मानाचो, अभिमानाचो आणि स्वाभिमानाचो कुणकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचो चषक आपल्या घरी नेण्यासाठी अगदी काही क्षणांचो अवधी बाकी. बॉलिंग मार्कर दीपेश धुरी. परत एकदा दीपेश यॉर्कर या ब्रह्मास्त्राचा वापर करताना 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावला. 2 धावा पूर्ण आणि त्यानंतर झालेलं ओव्हरथ्रो. पहिल्या 2 धावांसाठी प्रचंड वेग नॉन स्ट्रायकरच्या बॅटर अनुज कडसून आणि त्यामुळे अनुज खूप पुढे धावत गेलो. तिसरं अजून 1 रन मिळालो असतो पण त्यासाठी ब्रेक, मालवणी भाषेत खरडी जका म्हटली जाता, ती लावणं गरजेची होती. पण नॉन स्ट्रायकर एंडवर जर तुम्ही बघितलात सिमेंटचा पिच पूर्ण झाल्यानंतर मातीचा खास लँडिंग पॉइंट असा रनवे जका म्हटलं जाता. आणि अशा ग्राउंडवर स्लाइडिंग करणं, ग्राउंडिंग करणं, ब्रेक करणं ह्या थोडासा कठीण. शिल्लक रावले 23 बॉल. 43 रन्सांची गरज. टार्गेट 50 धावांचा. रन झाले 7. बॅट ठिकाड घेऊन चेंडू विकेट किपरला बीट करून शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन. अजून 1 सिंगल. अजून 1 एकेरी धाव. 1 धावान मोठोसो फरक पडायचो नाही. संध्याकाळच्या 17 मध्ये हळूहळू सूर्य ढगांच्या आड लपलेलो. सूर्य समोर असा फक्त तो तुमका दिसाचो नाही. अशी स्थिती असा सूर्यग्रहणाच्या वेळी. आणि अशीच स्थिती होती महाभारतात काळात. जो काळ होतो जयंद्रथाच्या वधाचो. हा सूर्य आणि हा जयंद्रथ ह्या वाक्य तुम्ही सुद्धा ऐकले असतालात. अगदी ताच चित्र आकाशात या क्षणी. पण मैदानावर चालू असलेला रणसंग्राम, युद्ध, रामायण आणि महाभारत. वाईड बॉल पंचांचो इशारो. हातातून सुटलेली बॅट बॅटर अनुजची आणि त्यानंतर स्टंप आउट साठी झालेलं अपील. दर्जेदार क्रिकेट. विकेट किपिंग बघा किती शेवटपर्यंत करडी नजर विकेट किपरची मैदानावर होती. ज्या क्षणी बॅटर अनुजची हातातून निसटली त्या क्षणी अनुजचं बॅलन्स थोडंसं डळमळीत झालेलो. आणि त्या मधल्या काळात महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी चपळाई विकेट किपर कडसून. रवलो डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. सुहास मिठबावकर किपरचं नाव. दर्जेदार विकेट किपिंग सुहासची. चालू सामन्यामध्ये 50 धावांचं लक्ष्य. अति शांत असणारा खेळ पण ही शांतता वादळापूर्वीची असाची. आणि 50 धावांच्या पाठलागासाठी ही शांतता नाही तर एखादा वादळ मैदानावर गरजेचा. 21 बॉल 42 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे किमान 2 धावांची सरासरी आणि प्रत्येक ओव्हरी मागे किमान 12 रन्स गरजेचे. दुसऱ्या ओव्हरीचा 3रा चेंडू समाप्त. MH स्पोर्ट लाईव्हची खासियत बघा स्क्रीनवर. हे शेअरिंग स्क्रीन. नऊ ह्यो धावफलक. 2 चेंडूंची सांगता. अजून एक ब्रह्मास्त्र. ज्याप्रमाणे रामायणात महाभारतात वेगवेगळी अस्त्र आपण बघितलात. महाभारतात तर अगदी शेवटच्या क्षणी अर्जुन आणि कर्ण यांचा युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्णान त्यांना सूचना केली तुमच्या वीरांचा युद्ध या अस्त्रांमधला होऊचा.
क्रिकेट मधली सुद्धा वेगवेगळी अस्त्र आणि ब्रह्मास्त्र क्रिकेट मधला काय असतात तर तो यॉर्कर. यॉर्करचा वापर केलो दीपेशने. एकेरी धाव, डॉट बॉल, धावसंख्या डबल फिगर्स, 10 रन्सावर. सध्याच्या क्षणात तरी हे सिंगल डॉट बॉलच्या अगदी समान असणारे. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. ही पहिली विकेट. 10 for 1. हे गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव. गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव. कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव. कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव. मितेश भाबल नवीन फलंदाज मैदानावर. 6 फुटांची उंची असायची का. एक युवा खेळाडू, क्षमता, गुणवत्ता अगदी ठासून भरलेली. त्या रोशन गायकवाडने संपूर्ण स्पर्धा डॉमिनेट केली. असं रोशन गायकवाड ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी 50 धावांचा पाठलाग करताना फक्त 6 धावांचं योगदान देऊन माघारी परतलेलो. ही विकेट, ही सफलता दीपेशच्या नावे. धावसंख्या 10 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचा चौथा चेंडू समाप्त. बॉलिंग मार्कवर दीपेश धुरी आणि हे पहिलो चेंडू असतो मितेश साठी. इल्याच मितेशचो फटको, उडालेलो कारंजो, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, फक्त 1 रन्सावर समाधान. आणि जी मगाशी आपण बोललेलो होती नेल्सन फिगर 1-1, 11 for 1. ब्रिटिश नेव्हल कमांडर नेल्सनच्या नावावर ही धाव संख्या प्रसिद्ध झाली. याचं कारण नेव्हल कमांडर नेल्सनने बरीच युद्ध ब्रिटिशला जिंकान दिली. ज्या नेव्हलचो एक डोळो, एक हात आणि एक पाय जायबंदी होतो आणि म्हणून ती फिगर क्रिकेटमध्ये प्रचलित झाली. ती नेल्सन फिगर, त्या नेल्सन फिगरवर उडालेलो कारंजो, लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार, पावळ्याचा पाणी 5 टाक, डायरेक्ट चंद्रार. तो षटकार खूप गरजेचा होतो. ऐन मोक्याच्या क्षणी हो षटकार अनुज राणेच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले बघा MS स्पोर्ट लाईव्ह कडसून खास तुमच्यासाठी. ऍक्शन रिप्ले शेअरिंग स्क्रीन सह सुद्धा तुमका बघूक मिळतलो. स्क्रीनवर अनुज राणे खोलवा टप्प्याचा चेंडू, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या दोघांच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. षटकारानंतर परत एकदा वापसी आयुष स्पोर्ट कुणकेश्वर संघाची. 2 षटकांची संगता. धावसंख्या 17 for 1. 18 चेंडू शिल्लक, 33 धावांची गरज आणि आता रिक्वायर्ड रन रेट 11 वर येऊन थांबलेला. बॉलिंग मार्कवर अवी देवगडकर. या ओव्हरमध्ये समोरची टीम कशी खेळतली, किती रन्स जमवतली त्यावर बरीच गणित अवलंबून. अवीच्या या षटकामध्ये जर डबल फिगर्स मध्ये धावा जमवले तर संधी असतली आयुष स्पोर्ट कुणकेश्वर संघाकडे. पण या मॅच मध्ये जर अवीन ही ओव्हर डॉमिनेट केली तर मात्र SBI लाईव्ह देवगडचा पारडा थोडा जड होताला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्यांनी फक्त 5 रन खर्च केले तो अवी देवगडकर बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर एंडवर. यापूर्वीच्या मॅचचा हिरो मितेश भाबल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. संपूर्ण स्पर्धेत आणि खास करून आजच्या दिवसात अवी देवगडकरने स्लोअर 1 चेंडूचा खूपच सुंदर वापर केलो. वेगावर स्वार होणं किती महागडा असतात एका माहिती असा, कारण मालवणीत एक म्हणा बिब्याच्या अंगाचा त्यालाच बिब्याक जाळता. आणि त्यामुळे वेगावर स्वार होण्यापेक्षा सुद्धा अगदी सुरुवातीपासूनच अवी देवगडकर अचूक टप्प्याची गोलंदाजी, सिक्केपे गेंदबाजी त्याला म्हटली जाता. आणि सिक्केपे गेंदबाजी म्हटल्यानंतर 2 नावा डोळ्यासमोर येतात. एक ऑस्ट्रेलियाचो मॅग्रा आणि दुसरो श्रीलंकेचो मुथय्या मुरलीधरन. एकान समोर ठेवलेल्या पिचवरच्या कॉईनवर 10 पैकी 9 चेंडू टाकून दाखवले आणि दुसऱ्यान स्टंपवर ठेवलेल्या ग्लासच्या टोकावरचो कॉईन चेंडू टाकून उडवून दाखवलो. आणि त्यामुळे सिक्केपे गेंदबाजी हे शब्द प्रचलित झालो. अगदी तशीच गोलंदाजी अवी देवगडकरची. आखो टप्प्याचो चेंडू, पुलचो फटको, पण जितको सक्सेसफुल होय होतो तेवढो तो नव्हतो. फक्त 1 रन्स आणि 1 रन्सान बदललो धावफलक. 19 रन्सावर 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू 15, 31 धावांची गरज. 2 मोठे फटके खूपच गरजेचे असत आयुषसाठी. लोअर फुल टॉस,
शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन एक धाव पूर्ण नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन थोडीशी घसरड झाली होती मितेश बाबलची, पण मितेशने बघितला स्वतः विकेट किपर चेंडू अडवण्यासाठी गेलो, बॅकअप साठी थैसर पॉइंटने येऊक थोडंसं उशीर केलो आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी मितेशने डेंजर एंडच्या दिशेन मार्गक्रमण यशस्वीरित्या पूर्ण केला. या 2 धावेनिशी बदललो धावफलक 21 रन्सावर 21 फॉर 1, पाठलाग 50 रन्सांचो आणि रिक्वायर्ड 29 फ्रॉम 14. 14 चेंडू फक्त शिल्लक 29 धावांची गरज. मितेश बाबल आणि अनुज राणे समोर अवी देवगडकर, फटकोतर मोठो मिडॉनच्या कपडा वरसून चेंडू सीमारेषा पार, माणूस मेळा वरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन कुणकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. अवी देवगडकर शेवटच्या क्षणी लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, बोटांचा वापर, स्लोअर वन अगदी अचूक ओळखलो मितेश बाबलने आणि ठोकलो एक दर्जेदार षटकार. परत एक स्लोअर वन, डॉट बॉल, मालवणीतलो पोलांडो आणि कुवांडो चेंडू समाप्त. संगता झाली तिसऱ्या ओव्हरीची, रन झाले 27. शेअरिंग स्क्रीनवर आपण ऍक्शन रिप्ले बघूक मिळतलो. अवी देवगडकरचो चेंज ऑफ पेस, लेग स्पिन करण्याचा तो प्रयत्न, पिकअप देखा किती सुंदर होतो बघा. बॅटचं फुल फ्लो, बॅटचं पूर्ण पेस दाखवलो चेंडूक आणि चेंडू पिटाळलो मिडॉनच्या कपडावरसून. संजीवनी देणारो अमृतमय षटकार आयुष स्पोर्ट कुणकेश्वर संघासाठी. हे गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव, गावागावात साऱ्या जिल्ह्यात गाजतई एकच नाव. कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव, कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव, कुणकेश्वर पॅकच एकच नंबर केलं ती डेंजर डाव. अनुज मुंडगेकर, 2 अनुज यावेळी तुमका दिसतले खेळपट्टीवर, एक बॉलिंग मार्कवर अनुज मुंडगेकर आणि एक स्ट्रायकर एंडवर अनुज राणे. 5 बॉल मध्ये 10 रन अनुज राणे आणि आता इक्वेशन रिक्वायर्ड 23 फ्रॉम 12. 12 बॉल 23 रन्सांची गरज. ज्याप्रमाणे मितेश फलंदाजी करता, मितेश साठी जेमतेम 3 ते 4 शॉटचो खेळ शिल्लक असा, पण हे 3 किंवा 4 मोठे फटके अनुज मारतलो की मितेश मारतलो की दुसऱ्या बाजून या धावसंख्येचो बचाव SBI लाईफ देवगड संघ करतलो. येणारो काळ सांगतलो एक दर्जेदार सामनो आणि त्यामुळेच हे सामनो बघण्यासाठी ढगाच्या आडून सूर्य देवता सुद्धा हळूहळू या सगळ्या खेळाडूंवर परत एकदा प्रकाश योजना करताना. मिडॉनच्या दिशेन एक ताकदवान फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल आणि सुटलेल्या झेलावर गेलेले 2 रन. म्हणजे ज्या चेंडूवर फलंदाज बाद झालो असतो त्या चेंडूवर 2 धावा मिळाले. बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो या म्हणीची आठवण तर होतली, पण ह्यो फक्त कासरो नेल्यान की ह्याच्या बरोबर अख्खो गाडो वडून नेतलो. कारण अशा क्षणी खेळाडू जीवदान देणं नक्की महागडा ठरतला. ऐन मोक्याच्या क्षणी वर्ल्ड कप मध्ये स्टीव्ह वॉचो झेल सोडलेलो हर्षल गिब्सने आणि त्यावेळी स्टीव्ह वॉ त्याच्या कानात जाऊन म्हटलेलो, मित्रा तू झेल नाही, तू वर्ल्ड कप सोडलंस. यावेळी सुटलेलो झेल अनुज राणेचो किती महागडो ठरतलो येणारो काळ सांगतलो. इक्वेशन बदलला, 9 चेंडू 20 धावांसाठी, 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथो चेंडू घेऊन अनुज बॉलिंग मार्कवर, या चेंडूवर फटको, हवाई फायर, लंगांच्या दिशेन एक सुंदर झेल. ज्या विकेटने आतापर्यंत थोडीशी हूल दिली होती अनुज मुंडगेकरला, ती प्राइज विकेट अनुजच्या खाती. ऍक्शन रिप्ले बघूया डीजेच्या गाण्याच्या तालावर. थँक्यू डीजे. मित्रांनो, यश मिळवण्यासाठी प्रयत्न हे करूचेच लागतले. असा म्हटला जाता एखाद्या दुकानात गेल्यानंतर प्राइस टॅग बघूच्या आधी जर तुमका वस्तू खरेदी करूची असतात तर घड्याळ न बघता तुमका परिश्रम करूचे लागतले. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असले तर यश नाचत गात तुमच्यापर्यंत येतला आणि त्याची बरीच उदाहरणं व्यासपीठावर असत. आणि यातला एक उदाहरण म्हणजे हॉटेल वसंत विजयचे मालक आदरणीय कोळंबकर साहेब. ऐन उमेदीच्या काळात तरुणपणामध्ये कोळंबकर साहेबांनी घेतलेले कष्ट कधीतरी आवर्जून ऐका. धावसंख्या झाली 30, 8 बॉल मध्ये 20 रन्सांची गरज.
कष्टाच्या काळामध्ये कोळंबकर साहेबांनी घेतलेले कष्ट, अगदी प्रत्येक प्रकारचे व्यापार धंदे त्यांनी केले. प्रामाणिकपणाने पैसे मिळवण्यासाठी जा काय करू घेत त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नाही, राज्यात नाही तर देशभर त्यांची ख्याती असा आणि त्यामुळे देशभरातले पर्यटक त्यांच्या हॉटेलला भेट देण्यासाठी येतात. एकनाथजी तेली साहेबांची सुद्धा अशीच एक सुंदर कथा, ती सुद्धा तुमका ऐकण्यासारखी असा, आजच्या युवाईक प्रेरणा देणारी असा. 8 चेंडू आणि 20 धावा, कष्टाचा महत्व तुमका सांगण्याचा प्रयत्न आणि हे उरलेल्या 7 बॉलातले 20 रन जर तुमका करूचे झाले तर तुमका सुद्धा असेच कष्ट करूचे लागतले. कष्टाचा फळ गोड असता पण त्यासाठी पहिले कष्ट करूचे लागतात. प्रयत्न वाळूचे कण रगडतात, तेलही गळे. या वाळूतून सुद्धा तेल येऊ शकता पण त्या वाळूतून तेल काढण्यासाठी तेवढी रगडण्याची ताकद तुमच्यामध्ये होई. एक धाव पूर्ण, दुसऱ्यासाठी वळलेली पावला. सध्याच्या घडीक हे टार्गेट थोडासा कठीण होत चाललेला पण अजूनही शेवटच्या उरीचा खेळ शिल्लक असा. या चेंडूवर मिळाले एकूण 2 रन. चौथ्या षटकाचा खेळ झाला समाप्त. रन झाले 32 आणि उरलेल्या 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र थोडेसे जास्त कष्ट करूचे लागतले, थोडीशी जास्त मेहनत करूची लागतली. अगदी मालवणी भाषेत जर सांगायचा झाला तर 6 बॉल मध्ये 18 रन्स करण्यासाठी कनो मनो एक करूचो लागतलो, नथ आणि कुडा याक करूचा लागतला. आता या मालवणी म्हणींचो अर्थ काय असा कदाचित आजच्या तरुण पिढी कळात न कळात, पण मंचावरचे आमचे जे मान्यवर असतात त्यांना बऱ्यापैकी माहिती असतला. सध्याच्या घडीक तर नथ आणि कुडा याक करणं ही म्हण उच्चारणा सुद्धा पाप असा. पण एक जुनो काळ होऊन गेलो. त्या काळातले हे मालवणी म्हणी, मालवणी वाक्प्रचार क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न. 6 बॉल आणि 18 रन थोडासा कठीण असा करा मालवणीत सांगायचा तर हे आव्हान आता बैलाचा दूध काढण्यासारख्या. पण जर प्रयत्न केलात तर बैल सुद्धा दूध देऊ शकता. 6 बॉल शिल्लक, 18 रन्सांची गरज. रन झाले फक्त 32. गुरु सावंत बॉलिंग मार्कवर. अनुज राणे स्ट्रायकर एंडवर. 3 षटकारांचा खेळ शिल्लक. एकनाथजी तेली साहेबांचे 2,500 रुपये तुमची वाट बघतात. 2,500 रुपये कमवण्यासाठी किमान 2-3 दिवसाची मजुरी करूची लागत. पण आज 3 षटकार जो कोण बॅटर मारतलो त्याका 2,500 रुपये किंवा सलग 3 विकेट जो कोण बॉलर घेतलो त्याका 2,500 रुपये. प्रत्येक षटकारासाठी बक्षीस असा, विकेट हॅट्रिक साठी बक्षीस असा. आज तुमका चांगलो खेळ करूचो असा आणि ही बक्षिसा कमवची असत. जो मोठो फटको गरजेचो होतो तो मोठो फटको जल जंगल आणि जमीन ओलांडून चेंडू अरण्याच्या दिशेन कुणकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी. सिक्सर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले बघा. काय बॅट फ्लो होतो, काय ताकद होती, एनर्जी होती, चेंडूवर शेवटपर्यंतची नजर होती. त्यानंतर झालेलं कॉन्टॅक्ट होता, एलिव्हेशन, डिस्टन्स आणि सगळ्यात शेवटचा इफेक्ट लाजवाब, अप्रतिम. मॅक्सिमम शिल्लक राहिले 5 बॉल, 11 रन्सांची गरज. धावसंख्या 39, 39. 5 चेंडू, 11ची आवश्यकता. अजून एक गती परिवर्तन. लोअर फुल टॉस, चेंडू हवेत, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असे 2 खेळाडू या झेलासाठी प्रयत्न करताना. दोघांच्या मधोमध पडलेलो झेल. अनुज राणे एका बाजून खिंड लढवताना. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज गडावर सुरक्षित पोचेपर्यंत तोफेचा आवाज येईपर्यंत बाजी प्रभूंनी खिंड लढवली, खिंड पावन केली. अगदी तसोच एका बाजून अनुज राणे आयुष पोट कुणकेश्वर संघाची खिंड लढवताना. 4 बॉल शिल्लक, 9 धावांची गरज. कोणासाठी येतलो तोफांचो आवाज, कोणासाठी वाजतले ॲटॉम बॉम्ब, कोणासाठी वाजतली पेटारांची माळ. उद्याच्या दिवसात आज संध्याकाळपासूनच सोशल मीडियावर कोणाचे फोटो आणि कोणाचे व्हिडिओ होतले व्हायरल हे समजण्यासाठी शेवटचे 4 बॉल, 9 रन्सांची गरज. धावफलक 41, 41. परत एकदा फसलेलो फटको. विकेट किपर चेंडूच्या खाली. अभि देवगडकरच्या सेफ हँड्स मध्ये. विकेट, विकेट आणि विकेटचा पतन. ऐन मोक्याच्या क्षणी सिली पॉइंट वर लावलेलं क्षेत्ररक्षक माइंड गेम अगदी यशस्वी खेळताना
अवी देवगडकर ही अजून विकेट आपल्या टीमला मिळवून देताना. डीजे प्रत्येक षटकारासाठी मुंबई सेवा मंडळाचे अध्यक्ष विलासजी वाळके साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस. 3 चेंडू आणि 9 धाबांची गरज. यावेळी षटकार तर गरजेचो असा. लाल टोपी घालून बॅटर चाललो स्ट्रायकर यांच्या दिशेन. लाल रंग म्हणजे धोक्याचो इशारो. नेमको ह्यो धोको कोणासाठी असा. 3 चेंडू 9 धाबा. प्रेक्षक बघा, ज्या ठिकाणी नजर टाकशा त्या ठिकाणी प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. कोण आपल्या मोटरसायकलवर असा, कोण आपल्या स्कूटरवर असा, कोण रिक्षामध्ये असा, कोण रस्त्यावर उभो असा, कोण फुल पॅन्ट मध्ये असा, कोण हाफ पॅन्ट मध्ये असा, कोण शर्टामध्ये असा, कोण टी शर्टामध्ये असा. बऱ्याच जणांच्या हातामध्ये मळी असा, हातात पेटवलेली इडी असा, पण ती ओढण्याची सुद्धा शुद्ध नाही असा. कारण समोर क्रिकेटचा रणसंग्राम. 3 चेंडू 9 धाबांची गरज. या क्षणी षटकार गरजेचो. अजूनही सिली पॉइंट तैनात. टेनिस क्रिकेटमध्ये ह्यो खेळाडू थोडस दुर्मिळ, पण यावेळी माइंड गेम करताना अवी देवगडकर हे माइंड गेम आतापर्यंत यशस्वी होताना नॉन स्ट्रायकर एंडवर स्ट्राइक मिळवण्याचा प्रयत्न होतो पंकज कडसून, पण संस्कार भाबलने स्ट्राइक आपल्याकडे घेतली. संस्कारने विश्वास दाखवला स्वतःवर. संस्कारचा विश्वास असा स्वतःवर. उंच झाडाच्या शेवटच्या फांदीवर बसलेलो पक्षी. त्या उंच झाडाच्या टेंगशेवरसून त्याला पडण्याचा भय नसता, कारण त्याचा विश्वास त्या झाडाच्या फांदीवर नसता तर स्वतःच्या पंखांवर असता. आणि होच विश्वास यावेळी आपल्या स्वतःच्या बॅटवर दाखवला संस्कारने. जबाबदारी घेतलेली असा. संस्कारला माहिती असा 2 बॉलमध्ये 9 रन कठीण असा, अशक्य नाही असा, पण जर ह्या काम झाला तर वर्षभर आपल्या नावाची आठवण काढली जातली, वर्षभर आपल्या नावाची चर्चा होतली. आणि त्यामुळेच संस्कार या रण आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करतलो. पंचांगा विनंती, चला सामनो चालू करा. सामनो टाय झालो तर सुपर ओव्हर मध्ये जातली. चला न्यू बॅटर, चला जागेवर, चला आपापल्या. आता चर्चा करण्याचो वेळ गेलेलो असा. 2 बॉल शिल्लक, 9 धावांचा लक्ष. बॉलिंग मार्कवर गुरु सावंत आणि स्ट्रायकर एंडवर संस्कार भाबल. लाख मोलाचा हो चेंडू सोडून दिलो चेंडू विकेट किपर साठी. बघूया पंचांचा इशारा या बॉलवर काय काय येता. पहिलो इलो वाईड बॉल आणि त्यानंतर इलो बाईचो 2 रन्सांचो इशारो. 2 बॉल मध्ये 9 रन्सांची गरज असताना ह्यो वाईड बॉल ज्या एक्स्ट्राच्या रूपात इले एकूण 3 रन. आयत्यार कोयतो जका म्हटलो जाता. गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. शेवटचे 2 बॉल 6 रन्सांची गरज. शेवटचे 2 बॉल 6 रन. संस्कार शेवटचा बॉल, अजूनही 2 बॉल संस्कार तुझ्यासाठी. सामना जर टाय झालो तर अना चव्हाण कडून 5000 रुपये. पण अण्णा कोणासाठी? लंगांच्या दिशेन फटको सुंदर. 1 रन पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावला. बॉलिंगच्या ऍक्शन मध्ये केलेलो थ्रो ज्यावर मिळाले 2 रन. अण्णा चव्हाण यांच्याकडून सामनो टाय झालो तर नंतर जो संघ विजयी होतो त्याला 5000 रुपये असत. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मैदानावर. एसबीआय लाईव्ह देवगडच्या पाठीराख्यांका वाटता एसबीआय लाईव्ह देवगड जिंकाचा. आयुष स्पोर्ट कुणकेश्वर वाल्यांका वाटता आयुष स्पोर्ट जिंकाचा. पण अण्णा फक्त तुका आणि माका वाटता सामनो टाय होतो आणि सुपर ओव्हर होची. एकाच म्हटला जाता कोणाची पेटता ईडी आणि त्याच्यावर कोण पेटायता, कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता ईडी. 1 बॉल 4 रन्सांची गरज. पंच जरा मैदानावरचे चर्चा कमी करा. सामनो चालू करा. स्ट्रायकर एंडवर संस्कार. 1 चेंडू आणि 4 धाबा. 1 चेंडू आणि 4 धाबा. गुरु साबन बॉलिंग मार्कवर. खोलवा टप्प्याचा चेंडू. घोषित क्षेत्राच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न. टाय करण्याची संधी असतली आणि यावेळी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने
फलंदाज धावबाद परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम SBI लाईव्ह देवगड मानाच्या कुंटेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचो अंतिम विजेतो. टीम ओनर महेंद्र मराठे अभिषेक सांगळे. अगदी मैदानावर धुंद होतले डीजे होऊन जाऊन एक गाणं. अंतिम विजेता SBI लाईव्ह देवगड संघासाठी. डेंजर डाव कुणकेश्वर पॅकर्स एकच नंबर केलं की डेंजर डाव. कुणकेश्वर पॅकर्स एकच नंबर केलं की डेंजर डाव. कुणकेश्वर पॅकर्स एकच नंबर केलं की डेंजर डाव. हॅलो थँक्यू डीजे. देवस्थान व्यवस्थापक आदरणीय